एक मोठी बातमी आहे। इंदापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे। इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे। राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केल्याचंही त्यांनी म्हटलंय। इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। त्यांनी दिलेला पर्याय पटला नाही आणि त्यामुळे हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी साधलेला संवाद। माजी मंत्री आणि भाजपचेही आता माजी नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आपल्या बरोबर आहेत। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण त्यांच्याशी बोलूयात। इंदापूर तालुक्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये सामान्य गोरगरिबावरती जी होणारा जो एक त्यांनी जो फेस केलेला एक संघर्ष आहे, त्यांच्यावर होणारा जो अन्याय आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते आहेत ह्यांची एक भावना आहे। ती भावना ते मागच्या 2-2.5 महिन्यांपासून आमच्याकडे व्यक्त करत होते। त्यामुळे त्या भावनांना आदर करून आम्ही हा निर्णय घेणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसने असं म्हटलेलं आहे की आम्ही कुठली अट किंवा शर्त ठेवून येऊ नका पक्षात, असं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि उमेदवारीचं स्पष्ट असं आश्वासन दिलेलं नाही। हे मला काही ह्या बाबतीतली कल्पना नाहीये। आज आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित मिळून हा निर्णय आज जाहीर केलेला आहे। हा आमच्या वतीने केलेला आहे आणि पुढच्या ज्या सगळ्या गोष्टी असतील ते पक्षामध्ये ते अनाउन्स करतील। किरण काजळसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।